नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. अखेर मार्च महिन्याच्या अनुदानाची तारीख जी आहे तर ती ठरलेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आज आपण तुम्हाला मार्च महिन्याचे अनुदान तुम्हाला एक्झॅक्टली किती तारखेला येणार आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता मागे मी सांगितलं होतं की तुम्हाला जे आहे तर ते डॉक्युमेंट्स द्यायचे आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे तर ती चालू झालेली आहे. आणि आता जवळजवळ आज आहे 25 तारीख, तर कालपर्यंतच म्हणजे सोमवारपर्यंतच ही प्रोसेस जी आहे तर ती चालत होती. काही ठिकाणी ही प्रोसेस सोमवारपर्यंत चाललेली आहे आणि काही ठिकाणी म्हणजे जास्त माहिती मिळाली नाही, पण काही ठिकाणी यापुढे देखील डॉक्युमेंट्स अपडेटिंगचे काम जे आहे तर ते चालू आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला मार्च महिन्याचे अनुदान कधी येणार याची तारीख जी आहे तर ती आता फिक्स झालेली आहे. ती तारीख आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या तालुक्यात एक्झॅक्टली म्हणजे तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्यात किती तारखेला अनुदान येणार आहे ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका. अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो तुमचे जे अनुदान आहे तर ते 7 मार्चपासून जे आहे तर ते वितरण केले जाणार आहे. अशी जे आहे तर ती माहिती समोर येते आहे. 7 मार्चपासून तुमच्या खात्यात अनुदान येण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे, आता याबद्दल तुम्ही म्हणाल की सर GR आलेला नाही, मग तुम्ही कशी माहिती सांगतात? तर ही आमच्या विश्वसनीय लोकांकडून मिळालेली माहिती आहे. तर तुम्ही समजा की तुम्हाला 7 मार्चला तुमच्या खात्यात अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. एक्झॅक्टली तुमच्या तालुक्यात कधी पैसे येणार आहे, किती लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके झालेले आहे, किती लाभार्थ्यांना अद्यापही समस्या येत आहे, या जर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर यापुढे म्हणजेच आज आहे मंगळवार, आज आहे बुधवार, तर मंगळवार आणि बुधवारी माहिती जी आहे तर ती घेऊन कन्फर्म करून तुम्हाला जे आहे तर ते माहिती पुरवली जाईल की तुमच्या तालुक्यात अनुदान नेमके किती तारखेला येणार आहे. ठीक आहे, आता अपडेटिंगची प्रक्रिया काही तालुक्यात मी जसं सांगितलं की थांबलेली आहे, जे काही डॉक्युमेंट्स अपडेटिंग वगैरे होतं. तर किती लोकांचे झाले, काय झाले, ही सर्व परिस्थिती आपण तुमच्यापुढे पुढील व्हिडिओमध्ये मांडणार आहोत. आता काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत तर ते देखील आपल्याला घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांकडून, संजय गांधी किंवा मग इतर लाभार्थ्यांकडून काही महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले जात आहे, तर त्याची उत्तरे आपण आता पाहूया. तर बघा, आजचा पहिला जो आहे तर तो प्रश्न आहे रक्षा साळुंके यांचा. ते विचारतात की सर, सांगली जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी पेन्शन आलेली नाही, कागदपत्रे दिली आहेत. तर बघा, जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही जर तुम्हाला अनुदान आले नसेल तर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी गडबड आहे. तुम्ही डॉक्युमेंट्स तर दिलेली आहे, परंतु डॉक्युमेंट्स घेणाऱ्या व्यक्तीने ती फक्त डॉक्युमेंट्स घेऊन कपाटामध्ये ठेवून दिलेली आहे. कारण जानेवारी आणि फेब्रुवारीचे अनुदान जवळजवळ बऱ्याच लोकांना आलेले आहे. तुम्ही तुमच्या आसपास देखील विचारू शकता. तुम्ही सांगली जिल्हा असं म्हटलेलं आहे, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते झालेलं आहे. ठीक आहे, 3 जानेवारीला देखील जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे दुपारी. त्याचबरोबर पुढे देखील याआधी देखील 3 जानेवारीला नाही, 3 फेब्रुवारीला ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, क्षमा असावी. आणि जानेवारी महिन्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन सांगलीमध्ये झालेलं आहे. तर तुम्हालाच पैसे आलेले नाही, इतरांना सांगली विभागामध्ये पैसे आलेले आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आपण पाहूया. दिगंबर साळवे यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ते आपले नेहमीच श्रोता आहेत. तर ते विचारतात की सर, मला मागच्या वर्षीचे डिसेंबर DBT चालू होण्याच्या आधीचे सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे भेटले नाही, ते कधी भेटतील का नाही? पण DBT चालू झाल्यापासून मला जे आहे तर ते त्यांना रेग्युलर पैसे मिळाले. ऑक्टोंबरपासून 2500 येत आहेत, फेब्रुवारीपर्यंत जे. तर दिगंबर यांना असं विचारायचं आहे की जे DBT होती त्या DBT चालू होण्यापूर्वी त्यांचे अनुदान थकीत आहे, तर ते मिळेल का? तर बघा, DBT चालू झाली त्याला आता जवळजवळ 1 वर्ष उलटून गेलेले आहे आणि ते नोव्हेंबर डिसेंबर 2024ची गोष्ट आहे. त्यामुळे आता त्या गोष्टीला जवळजवळ 1 वर्ष जे आहे तर ते झालेलं आहे.
त्यामुळे आता तुम्हाला त्यावेळेसचे पैसे येतील का यामध्ये थोडी शंका आहे. त्यामुळे आत्ता जर तुम्हाला कंटिन्यू, तुम्ही जसं सांगत आहात की ऑक्टोंबरपासून जे आहे तर ते 2500 देखील येणे चालू झालेले आहे, फरवरीपर्यंत आलेले आहे आणि DBTपासून सर्व अनुदान आलेले आहे. तर मग इतर जर तुम्हाला ते अनुदान येत असेल तर तुम्ही आधीच्या अनुदानाची वाट पाहत बसू नका. त्याला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आता जवळजवळ झालेलं आहे. त्यामुळे ते अनुदान येणे थोडे कठीण आहे. त्यामुळे त्या अनुदानाची वाट पाहत बसू नका. ठीक आहे. तर आशा करतो दिगंबरजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. बाकी थकीत अनुदान कधी येणार याची माहिती आपण घेऊया आणि त्याविषयीची स्वतंत्र व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ठीक आहे. पुढील प्रश्न मीना यांचा आहे. ते विचारतात, सर मला 4 महिन्यांपासून पैसे जमा झालेले नाही, सोलापूर. तर बघा, सोलापूर या विभागामध्ये जे आहे तर ते अनुदान जमा झालेले आहे. आता तुम्हाला जर पैसे जमा झालेले नाहीत तर तुमच्या योजनेमध्ये कुठेतरी तुम्हाला योजनेमधून जे आहे तर ते पॉज करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमची योजना जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. कशामुळे? तर काहीतरी तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये थोडीशी छोटी मोठी चूक असावी. जसं की आधार कार्डवरती तुमचा डेट ऑफ बर्थ, नाव यामध्ये काहीतरी फरक असेल किंवा तुमचं बँक अकाउंट लिंक नसेल. याविषयी मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. तर यापैकी कुठली तरी एक छोटीशी चूक आहे तुमची आणि ती चूक असल्यामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे. तुम्ही मला सांगा, याआधी तुम्हाला किती रुपये मिळाले होते आणि लास्ट महिन्याचे कोणत्या महिन्याचे अनुदान मिळालेले होते ते सांगा. त्यानुसार आपण त्याची माहिती घेऊया. अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲपवर तुम्ही संपर्क साधू शकता. जर खरंच काही प्रॉब्लेम नसेल आणि तुम्हाला अनुदान येत नसेल, म्हणजे प्रॉब्लेम नसताना देखील अनुदान येत नसेल, तर आपण त्यावर काहीतरी कारवाई करूया. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. नेहा सालगावकर यांचा प्रश्न आहे. ते विचारतात, जानेवारी 25 ते जून 25चे अनुदान मला मिळालेले नाहीत, तर ते कधी येणार? तर बघा, ते अनुदान तुम्हाला कुठल्या कारणामुळे मिळालेले नाही हे महत्त्वाचं आहे. ते अनुदान जर तुमच्या चुकीमुळे, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट नसेल किंवा तुमची DBT ॲक्टिवेट नसेल किंवा तुम्ही जे आहे तर ते तुमच्या पद्धतीने जर काही चूक असेल, तुमच्याकडून काही चूक असेल, तर ते तुम्हाला अनुदान येणार नाही. जानेवारी ते जून या 6 महिन्याचे अनुदान. परंतु जर ते सरकारकडून आलेले नसेल तर ते अनुदान येऊ शकेल. मला वाटत नाही ती सरकारकडून झालेली काही चूक असावी. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुमच्याकडून चूक आहे, परंतु तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा तुमचे DBT लिंक नसताना किंवा काहीतरी जे काही आहे तर ते तुमच्या साईडने जर काही छोटी मोठी चूक असेल तर ते तुमचे अनुदान येणार नाही, हे निश्चित आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या अनुदानाची वाट पाहू नका. आणि सरकारने जर सर्व बरोबर असताना अनुदान दिले नसेल तर त्यावर आपण काहीतरी मार्ग काढूया. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. तर बघा, आणखी काही बरेच महत्त्वाचे प्रश्न जे आहे तर ते इथे उपस्थित केलेले आहेत. अशाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील नक्की विचारा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.